अकोटमध्ये प्रत्येक मतपत्रिकेत फक्त एक नाव नाहीये, तर त्यात मातीचा आवाज आहे, पाण्याची तळमळ आहे आणि भविष्याची एक मोठी आशा दडलेली आहे. खरं तर निवडणुका म्हणजे काही फक्त आकड्यांचा खेळ नसतो. लोकांच्या जगलेल्या वास्तवाचं ते एक कठोर सत्य असतं. चला, आज आपण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन लोकांचा खरा कौल काय आहे हे समजून घेऊया. हे बघा, महाराष्ट्राच्या नकाशावर अकोट हे फक्त एक ठिकाण नाहीये, ही संघर्षाची आणि आशा आकांक्षांची एक मोठी गोष्ट आहे. इथल्या लोकांनी जो कौल दिलाय तो का दिलाय, चला याचं विश्लेषण करूया. खरा राज्यकारभार हा लोकांच्या गरजा समजून घेतल्यावरच सुरू होतो, कोणताही विचार त्यांच्यावर लादण्याने नाही. आणि हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचं मूळ सूत्र आहे. जमिनीवरचं सत्य समजून घेणं हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. तर मग अकोटच्या राजकीय वातावरणाला आकार देणाऱ्या मूळ समस्या नेमक्या कोणत्या आहेत, लोकांच्या मनात नक्की काय चालतंय, चला आता यावर लक्ष केंद्रित करूया. हे ऐका, हे फक्त एका शेतकऱ्याचं वाक्य नाहीये, ही एका मोठ्या कृषी संकटाची किंकाळी आहे. या एका वाक्यात व्यवस्थेकडून जो अपेक्षाभंग झालाय ती हतबलतेची भावना अगदी स्पष्ट दिसते. आणि शेतकऱ्यांची ही भावना आकडेवारीतून अजूनच स्पष्ट होते. कापसाचं नुकसान, बोंडअळीची भरपाई न मिळणं, मनरेगाची थकलेली मजुरी, या काही साध्या तक्रारी नाहीत, तर प्रशासकीय व्यवस्थेतल्या गंभीर त्रुटी आहेत, ज्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. शेतीनंतर दुसरी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाणी. हे वाक्य बघा, हे फक्त पाण्याची टंचाई नाही दाखवत, तर लोकांच्या मनातली असुरक्षितता आणि जगण्यासाठीची लढाई दाखवतं. जेव्हा मूलभूत गरजेसाठी कुलूप लावायची वेळ येते, तेव्हा परिस्थिती किती गंभीर आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणूनच शेतीनंतरची सर्वात तीव्र समस्या कोणती असेल तर ती आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई. ही एक मूलभूत गरज पूर्ण करण्यात आलेलं हे एक मोठं अपयश आहे, हे मान्यच करावं लागेल. आर्थिक संकटाची व्याप्ती तर याहूनही मोठी आहे. ग्रामीण बेरोजगारी वाढलेली आहे आणि नरेगासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या अपयशामुळे लोकांना स्थलांतर करावं लागतंय. विशेषतः तरुण आणि महिला वर्गाकडून रोजगाराची खूप तीव्र मागणी आहे. आता बघा, जेव्हा लोकांसमोर जगण्याचे इतके मोठे प्रश्न उभे असतात, तेव्हा राजकीय नेत्यांची जबाबदारी खूप वाढते. सार्वजनिक भाषण हे माहितीपूर्ण आणि जबाबदार असायला हवं, जे प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेचा आदर करेल. हे फक्त एक आदर्श नाही, तर आपल्या घटनात्मक मूल्यांचा तो गाभा आहे. चला, आता या तक्रारी आणि भावना मतांमध्ये कशा बदलतात ते पाहूया. लोकांचा आवाजाला आता आकडेवारीच्या चष्म्यातून समजून घेऊया. बरं, ही आकडेवारी पाहिल्यावर काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात. 2024 मध्ये मतदानात लक्षणीय वाढ झाली. भाजपची मतं जवळपास स्थिर राहिली आहेत, पण काँग्रेसच्या मतांमध्ये खूप मोठी वाढ दिसून आली. असं असूनही भाजपचा विजय झाला. मग ह्यामागची कारणं काय आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हा आलेख बघा, हा त्यामागची कथा आणखी स्पष्ट करतो. भाजपचा मतांचा पाया स्थिर आहे, बरोबर. काँग्रेसची मतं वाढली, पण त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीनं विरोधी मतांचा एक मोठा वाटा म्हणजे जवळजवळ 16% मतं मिळवली. आणि यामुळे झालं काय, तर विरोधी मतांमध्ये विभाजन झालं. याचा जर ऐतिहासिक संदर्भ पाहिला तर असं दिसतं की भाजपची ही जी मजबूत पकड आहे ती 2014 नंतरची आहे. त्याआधी इथली राजकीय समीकरणं वेगळी होती. म्हणजे बघा, 2009 मध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अगदी अटीतटीची लढत होती. म्हणजे सध्याची परिस्थिती ही तुलनेने नवीन आहे. या राजकारणाला सामाजिक रचनेची एक जोड आहे. इथे मराठा, ओबीसी, दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे जोपर्यंत एक व्यापक सामाजिक आघाडी तयार होत नाही, तोपर्यंत विजय मिळवणं कोणत्याही पक्षासाठी एक मोठं आव्हान आहे. आता प्रश्न असा येतो की ही आकडेवारी अशी का आहे? या निकालामागची नेमकी कारणं काय आहेत? चला, जमिनीवरची समीकरणं आणि आकडेवारी यांची सांगड घालून पाहूया. विरोधी पक्षांच्या अंतर्गत क्षमतेचं विश्लेषण केलं तर त्यांची ताकद MVA म्हणजेच महाविकास आघाडी आणि सहकारी संस्थांच्या जाळ्यात आहे. पण 2019 ते 24 या काळात आघाडीतल्या एकजुटीचा अभाव आणि तुलनेनं कमजोर उमेदवार या त्यांच्या मर्यादा ठरल्या. राजकीय वातावरणात संधी आणि धोके दोन्ही होते. लोकांची नाराजी ही एक मोठी संधी होती, पण त्याचवेळी भाजपची मजबूत सत्ता आणि VBA सारख्या पक्षांमुळे मतांचं जे विभाजन झालं ते मोठे धोके होते. आणि निर्णायक मुद्दा हाच ठरतो की संधीचं सोनं कोण करतं. पण फक्त विश्लेषण करून थांबता येणार नाहीये. या माहितीच्या आधारावर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी एक स्पष्ट आणि कृतिशील रणनीती काय असू शकते हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. यासाठी एक व्यापक धोरणात्मक आराखडा आवश्यक आहे.
याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. ही एक 4 स्तंभीय रणनीती आहे जी आधुनिक राजकीय प्रचाराच्या प्रत्येक पैलूला हाताळते. पहिला स्तंभ आहे निवडणूक व्यवस्थापन, म्हणजे योग्य उमेदवार, आघाडीत समन्वय आणि मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणं. हे मूलभूत गणित बरोबर येणं खूप आवश्यक आहे. दुसरा स्तंभ संघटना. मजबूत बूथ नेटवर्कशिवाय कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही. लोकांचं म्हणणं ऐकणारी आणि त्यांना संघटित करणारी एक मजबूत फळी गरजेची असते. तिसरा स्तंभ आहे प्रभावी प्रचार. सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर लक्ष केंद्रित करणं आणि प्रत्येक सामाजिक गटापर्यंत पोहोचेल असा एक सर्वसमावेशक संदेश तयार करणं गरजेचं आहे. आणि चौथा स्तंभ संसाधने. आजच्या युगात सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि खोट्या बातम्यांना वेळीच उत्तर देणारी यंत्रणा अत्यंत महत्वाची आहे. या सगळ्या रणनीतीच्या केंद्रस्थानी असतो एक योग्य उमेदवार. उमेदवार म्हणजे फक्त एक चेहरा नाही, तर तो मतदारसंघाच्या ओळखीचे प्रतिनिधित्व करणारा एक धोरणात्मक निर्णय असतो. एक असा नेता जो लोकांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने समजतो. ही रणनीती केवळ कागदावर राहून चालत नाही. तिला एका शिस्तबद्ध, टप्प्याटप्प्याने राबवल्या जाणाऱ्या कृती आराखड्यात बसवावं लागतं. ही 90 दिवसांची योजना दाखवते की रणनीतीचं अंमलबजावणीत रूपांतर कसं होतं. आपण आत्ताच डिजिटल संसाधनांबद्दल बोललो, पण इथे एक नैतिक जबाबदारीसुद्धा येते. भारताच्या नवीन डेटा संरक्षण कायद्यानुसार कोणत्याही नागरिकाच्या माहितीचा वापर करताना त्यांची स्पष्ट संमती घेणं आणि त्याचा उद्देश स्पष्ट करणं बंधनकारक आहे. आणि हाच लोकशाहीतला डिजिटल विश्वासाचा पाया आहे. तर मग या संपूर्ण आराखड्याचा सारांश काय? यातून एका नव्या प्रकारच्या नेतृत्वाची दृष्टी समोर येते. एक असं नेतृत्व जे लोकांच्या गरजांवर केंद्रित असेल. उमेदवाराने केवळ आश्वासनं न देता आपली वचनबद्धता कृतीतून दाखवली पाहिजे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं, ग्रामसभा घेणं, तरुणांशी संवाद साधणं, ह्या कृतींमधून लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होतो. आणि ह्यालाच जोड हवी ती प्रचार मुख्यालयाच्या अचूक कामाची. डेटा आधारित नियोजन, कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण आणि खोट्या प्रचाराला वेळीच उत्तर देणारी एक मजबूत यंत्रणा हीच उमेदवाराला आणि जमिनीवरच्या प्रचाराला खरं पाठबळ देते. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. डेटा आणि सहानुभूती यांची सांगड घालून आपण अशी व्यवस्था निर्माण करू शकतो का जिथे शासन खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करेल, केवळ निवडणुका जिंकणार नाही? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080420410602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा